नमस्कार मंडळी, आपण या घेवड्याच्या प्लॉटमध्ये आहोत. तारीख आहे 7 एप्रिल 2026. या कडक उन्हाळ्यामध्ये एकदम पावसाळ्यासारखा बहरलेला घेवडा एकदम रुबाबात उभा आहे. पानं पण एकदम हिरवीगार आहे. जराही कुठे काही त्याच्यावर कसला रोग नाही, कसली कीड नाही आणि एकदम हिरवी आणि पहिलवानासारखी मजबूत पत्ती आणि सोबतच एवढे बहरलेली फुलं, एकदम लढलेली फुलं आणि एकही फूल गळालेलं नाही. आणि अशा प्रकारे ही जी सेटिंग चालू आहे एकदम खतरनाक सेटिंग होते. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारची सेटिंग होते. एकदम बारीक बारीक शेंगांची सेटिंग सुरू आहे. तर ह्या इतक्या रुबाबदार आणि पहिलवान ताकदवान प्लॉटचं रहस्य आपण आज जाणून घेऊया. तर नमस्कार बंधू. नमस्कार. तर ह्या प्लॉटला आज किती दिवस झाले? 65 दिवस 65 दिवस झाले. आणि लागवडीची तारीख काय? 2 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी 2026. तर आज याला 65 दिवस पूर्ण झाले. आज ही एवढी पत्ती इतकी मजबूत आणि इतक्या कळ्यांनी भरलेलं आणि सेटिंग पण म्हणजे एक पण गोष्ट कुठे इथं उणीव नाही आहे. अगदी खाली आपण जर बघू तर त्याचे जे फुटवे, तर ते फुटवे पण एकदम मजबूत आणि भरपूर फुटवे. तर ह्या सर्व गोष्टींचं रहस्य तुमच्या तोंडून जाणून घ्यायचं आहे. तर तुम्ही यासाठी काय वापर केला, कसल्या कसल्या औषधाचा वापर केला? तर आम्ही याला प्लॅन्टोनिक्स वापर केलाय. प्लॅन्टोनिक्स व्हेजिटेबल. हा. तर आजपर्यंत किती स्प्रे झाले या 65 दिवसामध्ये? 5 हात झाले आहे. 5 हात झाले. हा. बापरे. जे कंपनी सांगते की दर 15 दिवसाला तुम्ही एक स्प्रे करा, तर इथं तुम्ही जवळपास 10 दिवसालाच एक स्प्रे झाला आहे. आणि त्याचा हा एकदम अप्रतिम रिझल्ट आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतोय. तर लागवड झाल्यापासून पहिला स्प्रे केव्हा केला तुम्ही? लागवड झाल्यानंतर जेव्हा आता फुल उन्हाळा वाटता त्यावेळेस त्यावेळेस मग झाड आहे ना असं लावल्यानंतर ते उन्हानं जे ते काय असं विधभर होतं त्यावेळेस तुम्ही बोलले की ते होण्याजोगं नव्हतं राहिलं. लोक बोलायचे होणार नाही, लोक म्हणायचे होणारच नाही ती. हा हा हा. पण मग आपला प्रयत्न चालू होता का होईल बा असं मला वाटायचं. तोपर्यंत प्लॅन्टोनिक्स एक पण हात झाला हात मारेल नव्हतं कारण ती कवळं झाड होतं आणि त्याला लगेच चालत नाही ना. मारल्यानंतर मुळे ऍक्टिव्ह झाली थोडीशी तेव्हाच मग ते चालतं ना. म्हणजे बी लावल्यानंतर आपण 21 दिवसानंतर सांगतो का? हा. पण मग मी ते लगेच जेव्हा तो असं 2-2 पानं यायला लागलं, मग 2-2 पानं यायला लागलं, शेंडा निघायला लागला, मग एक हात स्प्रे लगेच देऊन टाकला मी त्याला. बरं बरं बरं. ते दिल्यानंतर मग थोडा थोडा शेंडा लगेच निघाला त्याच्यातून. बरं. तो निघाल्यानंतर ऊन टेम्परेचर फुल होतं, शेंडा चालायला. थोडक्यात अति टेम्परेचरने शेंडा थांबला होता. अति टेम्परेचर 2-3 पानावरतीच थांबून गेला होता. आणि मग परत मी दुसरा हात दिला. मग दुसऱ्या हातामध्ये चांगला शेंडा एकदम मस्त डेव्हलप झाला. म्हणजे शेंडा एकदम जोरात निघाल्यानंतर असं वाटलं की मग आता प्लॉट जमलं आता असं वाटलं. कारण की त्या टायमिंगला एवढं हिट होतं ना का झाड डायरेक्ट असे येऊन जायचे, शेंडे वाकडे होऊन जायचे, डायरेक्ट शेंडे वाकडे होऊन जायचे. म्हणजे एवढं हिट होतं, जमलं असं वाटतच नव्हतं. तर मग आता तुमच्या सोबत लावलेल्या जे घेवड्यांची इतर प्लॉट आहे त्यांची तुलना आणि आज तुमच्या प्लॉटची तुलना किती मोठा फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे आपल्या बरोबरचीच 2-3 दिवसाचा गॅप इकडं तिकडं, त्यांच्या अजून असं म्हणा सेटिंगच नाही राहील. सेटिंगच नाही, डायरेक्ट सगळे फुलं गळू राहिले. आणि इथं जे निघतंय ते सर्व सेटिंग होतंय. इथं जे निघतंय आता हे जे बघतोय की प्रत्येक फुल फळामध्ये रूपांतर होतंय, प्रत्येक फुल सेट होतंय आणि एकदम अप्रतिम भरगच्च एकदम सेटिंग होते. तर हा जो पानं आहेत याचे, थोडक्यात या घेवड्याचे पानं भर दुपारच्या उन्हामध्ये किती ताजेतवाने दिसत तुम्हाला? काहीच फरक पडत नाही, कारण पानं एवढे रफ आहे ना का पान जर उन्हात जर पाहिलं प्लॉट ना काहीच वाटत नाही. म्हणजे एकदम असं वाटत पानं जर ऊन पडलं तर पानं डायरेक्ट असे सुकून जात राहते. म्हणजे कडक उन्हाचे जे काही पानं सुकता इथं ते कडक उन्हात पण पान एकदम ताजं राहतं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया चालू राहते. हीच खरी खासियत प्लॅन्टोनिक्स व्हेजिटेबल किंवा प्लॅन्टोनिक्स फ्रूटची असते. म्हणजे प्लॅन्टोनिक्स मुळे प्रत्येक झाडाचं फुल आहे हे देठाला पक्का होऊन जातं आणि ते देठाला पक्का होण्याचं कारण एकच की झाड मजबूत होतं. फवारणी केल्यानंतर जी झाडाची भूक वाढते आणि झाड जे भरपूर खायला सुरुवात करतं
भरपूर खायला सुरुवात करतं, त्यासोबतच प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवतं, त्यातून अन्नद्रव्य निर्मिती होऊन झाड मजबूत पैलवानासारखं होतं आणि त्याचा हा सर्व रिझल्ट आहे. आणि याचं एक मी असं ऑब्झर्व आलं मला का याचं पान एवढं मोठं आहे ना, हां, पान रुंद होऊन जातं. पान म्हणजे आज पान तुम्ही आता पान रुंद होऊन जातं आणि हा जो पानाचा रफनेस आहे हा, तर हा एकदम खतरनाक आहे. कारण मी घेवड्याचं पान पाहिलं ना एवढं मोठं राहतच नाही. हा जरी मोठं असलं तरी इतका रफनेसपणा हा जो दिसतोय, हा एवढा रफनेसपणा घेवड्याच्या पानाला नसतो. तर हा जो इथं बघायला मिळतो की किती रफ पत्ती आहे. आता जेवढे मी उन्हाळ्यामध्ये प्लॉट पाहिले आतापर्यंत घेवड्याचे आणि वालाची, हा हा तर तेवढ्याचे उन्हाळ्यामध्ये एक फुल सुद्धा राहत फुल नाही. राहत नाही, राहतच गळून नाही, जातं. एकच राहत नाही. महत्वाचा मुद्दा हा की कारण आज मी लावायच्या वेळेस असा विचार केला होता का लावू राहिलो पण उन्हाळ्यामध्ये सेटिंग होती का नाही. होती का नाही. पण मी एकाच औषधाच्या भरोश्यावर प्लॉट लावला, फक्त प्लॅन्टॉनिक्स व्हेजिटेबलच्या वर्षावरती आपल्या एक जादूची खांडी हा तेवढ्याच याच्यावर म्हणलं तेवढ्या जादू करू आपण तर केवळ हा एक अति महत्वाचा मुद्दा आहे की उन्हाळ्यात वाल आणि घेवड्याचे फुलं सेट होत नाही. वाल नाही होत. घेवडा मिरची टोमॅटो सर्वत्रच कडक उन्हाचा इफेक्ट येतो. तिथं प्लॅन्टॉनिक्स बाजी मारून जातं आणि सर्वात चांगली सेटिंग देऊन जातं, सर्वात चांगली झाडाला वेलीला ताकद देऊन जातं, सर्वात चांगली फुलं मजबूतीनं चांगली क्वालिटीची फुलं निघतात आणि तशा प्रकारे ही सेटिंग एवढी जबरदस्त मिळते आपल्याला बघायला. तर धन्यवाद भाऊ. धन्यवाद.